नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. प्लास्टिक खाणारे कीटक मेलवॉर्म लार्वे कोणत्या देशात सापडले आहेत? उत्तर केनिया देश. प्रश्न क्रमांक 2. आशियाई पॅसिफिक आर्थिक शिखर परिषदेचे आयोजन 2024 मध्ये कुठे करण्यात आले होते? उत्तर लिमा आणि पेरू येथे. प्रश्न क्रमांक 3. अलीकडे कोणत्या संस्थेने जागतिक बालकांची स्थिती 2024 अहवाल प्रकाशित केला? उत्तर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. प्रश्न क्रमांक 4. भारतामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजूर केलेल्या योजनेचे नाव काय आहे? उत्तर राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान. प्रश्न क्रमांक 5. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून सेवा देणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली? उत्तर आरती सरीन. प्रश्न क्रमांक 6. अलीकडील अद्यतनानुसार भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादन गणनेचा नवीन आधार वर्ष कोणते आहे? उत्तर 2022-23. प्रश्न क्रमांक 7. NCVET कडून अंतराळ क्षेत्रातील पुरस्कार देणारी संस्था म्हणून कोणत्या संस्थेला अधिकृत मान्यता देण्यात आली? उत्तर इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर. प्रश्न क्रमांक 8. युवा सहकार योजना कोणत्या संस्थेद्वारे राबविण्यात आली आहे? उत्तर नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन संस्था. प्रश्न क्रमांक 9. भारताच्या पहिल्या योग धोरणाचे अनावरण करणारे राज्य कोणते? उत्तर उत्तराखंड राज्य. प्रश्न क्रमांक 10. शेनांगजिया राष्ट्रीय उद्यान कोणत्या देशात आहे? उत्तर चीन देश. प्रश्न क्रमांक 11. सार्वजनिक नेतृत्वासाठी श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार कोणाला दिला गेला? उत्तर एस जयशंकर यांना. प्रश्न क्रमांक 12. नुकताच बातम्यांमध्ये दिसलेला स्क्रब टायफस कोणत्या घटकामुळे होतो? उत्तर बॅक्टेरिया. प्रश्न क्रमांक 13. कॅग सार्वजनिक खर्चामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुधारण्यासाठी कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करतो? उत्तर ओपन डेटा किट. प्रश्न क्रमांक 14. सशक्त बेटी आणि ई दृष्टी उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? उत्तर शिक्षण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 15. उमरेड पवनी करहंडाला वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 16. 2025च्या खो खो वर्ल्ड कपचे यजमान शहर कोणते आहे? उत्तर नवी दिल्ली शहर. प्रश्न क्रमांक 17. मुख्यमंत्री सौर स्वयंपर रोजगार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?
उत्तराखंड राज्य. प्रश्न क्रमांक 18. नुकत्याच भारतीय नौदलासाठी सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या बहुउपयोगी जहाजाचे नाव काय आहे? उत्तर INS उत्कर्ष. प्रश्न क्रमांक 19. अलीकडे परशुराम कुंड मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला गेला आहे? उत्तर अरुणाचल प्रदेश राज्य. प्रश्न क्रमांक 20. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मते जागतिक कॉफी उत्पादनात भारताचा क्रमांक कोणता आहे? उत्तर तिसरा क्रमांक. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअरच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल.